महाराष्ट्रामध्ये टीव्हीकेला बहुमत असूनही निमंत्रण नाहीये। महाराष्ट्रात कोश्यारींनी पहाटेचा शपथविधी कोणत्या आधारावर केला होता, हा सवाल या ठिकाणी खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे। तर ट्रम्प यांचं पश्चिम बंगालच्या विजयाबद्दलचं अभिनंदन हे खोटं आहे, भाजपच या बातम्या पेरतंय, हा आरोप राऊतांचा आहे। 108 आमदार ज्या पक्षाचे निवडून आले आहेत तो सर्वाधिक मोठा पक्ष आहे। बाकीच्या इतर पक्षांना 60 किंवा 65चा आकडा सुद्धा पार करता आलेला नाही। आमची भारतीय घटना सांगते की सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण द्यायला पाहिजे। त्यांना साधं बहुमत आहे हे पण सांगतोय, साधं बहुमत आहे आणि बहुमत सिद्ध करण्याची जागा राजभवन नसून विधानसभा आहे। कोश्यारींनी पहाटेचा शपथविधी कोणत्या आधारावर केला होता? अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा। मी कालच बघितलं की डोनाल्ड ट्रम्पने म्हणे मोदींचं अभिनंदन केलं आहे पश्चिम बंगाल जिंकल्याबद्दल। भारतातलं एक संघराज्य, तिथे निवडणुका झाल्या, आमचा अंतर्गत विषय आहे आणि त्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला एवढे कष्ट का घ्यायची गरज? त्याच्यामुळे आज आम्ही डोनाल्ड ट्रम्पला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, एक्स पोस्टवर त्यांना आम्ही टॅग केलं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये भारतातली लोकशाही शेवटचे आचके देते हे आम्ही सांगितलं। धर्मांतर करणं, मुलींना फसवणं, या सगळ्या गोष्टींना MIM पाठबळ देत आहे। मंत्री संजय शिरसाट यांनीच हा आरोप केला। या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असं देखील संजय शिरसाट म्हणतायत। इम्तियाज जलील यांची या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी शिरसाट यांनी केलेली आहे। MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मागे सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता। नाशिकचा असो, पुण्याचा असो, अनेक ठिकाणी MIM या अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या गतिविधी ज्याला म्हणता येईल त्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत। धर्मांतर करणे, मुलींना फसवणे, हे सगळे प्रकार या MIMच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।